नमस्कार. मराठवाड्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी न्याय दिलेला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील या बैठकीला आवर्जून होते आणि आपल्याला कल्पना आहे की मराठवाड्यातील ज्या देवस्थान इनामी जमिनी आहेत त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासून आपला पाठपुरावा होता. बऱ्याच बैठका झाल्या, एक समिती गठीत करण्यात आली होती आणि याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो पाठक समितीने तयार करून गेल्या आठवड्यामध्ये सादर केला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि तत्वतः या इनामी जमिनी ज्या वर्ग 2 केल्या होत्या या जमिनींचा नजराना जो आहे तो 50%वरनं 5% करण्याचा निर्णय झालेला आहे. मदतमास जमिनींचा आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी आणि खास करून धाराशिव शहरासाठी हा निर्णय जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये तत्वतः मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव जो आहे तो सादर केला जाईल आणि मंत्रिमंडळाची एकदा मान्यता घेतली की मग आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने रेडी रेकनरच्या 5% एवढा नजराना भरून आपल्याला वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करता येतील. हा विषय खूप महत्त्वाचा होता. अनेकांना खरं तर मराठवाड्यातल्या लाखो गोरगरिबांना देखील याचा प्रचंड फायदा होणार आहे आणि धाराशिव शहर आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातील देखील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेन. अशोकरावजी चव्हाण साहेब, सुरेशजी धस साहेब यांनी देखील या विषयाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केलेला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि नागरिकांचे खास करून आपल्या धाराशिव शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांचे मी अभिनंदन करतो. या विषयाचा शासन निर्णय होईपर्यंत आपला पाठपुरावा चालू राहील. हे काही मी वेगळं आपल्याला सांगायला नको. धन्यवाद.